नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये. तुम्हाला महाराष्ट्रीयन बेंद्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्रीयन बेंदूर आहे आणि त्यानिमित्त जो पण हा सण साजरा करतात, म्हणजे कोणी कर्नाटकी बेंदूर साजरा करतं, तर कोणी महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करतं. जर जे कोणी महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करत असतील, तर त्यांच्या घरात आज पुरणपोळी नक्की बनते. तर आज मी ही पुरणपोळी बनवणार आहे. आज माझी घाई खूप जास्त आहे, कारण मला काम भरपूर जास्त आहे. त्यामुळे आजच्या या व्लॉगला कोणताही विलंब न करता सुरू करूया. चला तर मग. तुझ्यासोबत गलत होते. इथे तुम्ही पाहू शकताय की मी ही डाळ किती शिजवून घेतली. ह्याला एक्स्ट्रा शिटी लावल्या होत्या. चार किंवा 5 शिटी तुम्ही लावून ही शिजवून घेऊ शकता, कारण आता ही गुळ घालून ही डाळ शिजली जाईल आणि त्यानंतर ज्यावेळेस मी याला फूड प्रोसेसर मध्ये घालून फिरवेन त्यावेळेस लगेच याचं पुरण वाटलं जातं. मी इन्स्टावरती एकदा व्हिडिओ टाकला होता, तेव्हा एका ताईंनी मला कॉमेंट करून सांगितली होती की ताई, ज्यावेळेस तुम्ही गुळ घालून डाळ आणि गुळ ज्यावेळेस शिजवून घेताय त्याच्यानंतर याच्यामध्ये वेलदोडे आणि सुंठीची पावडर टाकायची, म्हणजे याचा वास तसाच राहिला जातो. जर आधी आपण सुंठ वेलदोड्याचं जर पावडर टाकून घेतली तर त्याचा वास राहत नाही. तर मी आज त्या पद्धतीनं करून बघणार आहे. त्यांनी सांगितलेली कॉमेंट होती ना की गुळ घातल्यानंतर सुंठ वेलदोडे ऍड करा, तर मी आज तसं करणार आहे. माझी इन्स्टा आयडी आहे स्नेहा अनिल पाटील 3008. तर तुम्ही माझी इन्स्टा आयडी सुद्धा चेक करू शकताय आणि मला फॉलो करायला विसरू नका. आता ही पूर्ण ड्राय झाली. आता याच्यामध्ये मी गुळ ऍड करते. ज्यावेळेस आपण डाळ कढईमध्ये काढतो त्याच्यासोबत पाणी नाही घ्यायचं, कारण गुळाचं पाणी प्लस डाळीसोबत आलेलं पाणी तर ते आटायला खूप जास्त उशीर लागतो आणि लवकर डाळ अशी ड्राय नाही होत. त्यामुळे घेताना गाळून ड्राय करूनच डाळ पहिल्यांदा आपण कढईत घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये गुळ ऍड करायचा, कारण गुळाचंही पाणी नंतर तयार होतं आणि ते शिजायला मग खूप जास्त उशीर लागतो. गुळ थोडासा हार्ड आहे, त्याच्यामुळे आता हे मला चिरून द्यायला लागलेत गुळ, कारण माझ्या ताकदीनं लवकर लवकर होत नाही. त्यामुळे हे बोलले मी चिरून देतो गुळ. गुळ तुम्ही तुमच्या प्रमाणात ऍड करू शकता. ज्याला जितकी गोड खायला आवडते तो तितक्या प्रमाणात गुळ ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो. इथे आता गुळाचं पाणी सुटायला सुरू झाले. आता ही डाळ पूर्ण पातळ होते. आम्ही इथं हळद घालून घेतोय. काही ठिकाणी पोळ्यांचं पीठ भिजवताना त्याच्यामध्ये हळद नाहीत घालत, पण आमच्या इकडे येलो कलरच्या पोळ्या असतात त्याच्यामध्ये आम्ही हळद घालतो, तेल घालतो, चवीपुरतं थोडंसं मीठही घालतो. पण काही ठिकाणी हळद नाही घालत. बिना हळदीच्या पण पोळ्या छान असतात. पण आम्हाला ही सवय झाली त्यामुळे आम्ही हळद घालूनच करतो. हे जायफळ आहे, मी हेही थोडंसं ह्याच्यामध्ये खिसून घालते. अगदी किंचित घालायचं. जे कोणी नवीन पोळ्या बनवतात तर त्यांना अंदाज येत नाही की पुरण जास्त पातळ झाले की घट्ट झाले, तर ते बघण्याची एक टेक्निक आहे. आमच्या आजीनं आम्हाला सांगितली होती. तर एक चमचा जो आपल्याकडे असतो ना, तो चमचा आपण फक्त पुरणाच्या मध्ये उभा करायचा. जर तो असा स्ट्रेट उभा राहिला तर समजून जायचं. आता एक मिनिट. हा, असा उभा करायचा. जर तो असा स्ट्रेट उभा राहिला तर समजायचं ना जास्त पातळ आहे पुरण ना जास्त घट्ट आहे, म्हणजे हे आपलं आता परफेक्ट आहे. थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होतं आणि त्यानंतर आपण हे पुरण तयार करू शकतो.
पुरण पूर्ण रेडी आहे. तर आता ह्यामध्ये गूळ वगैरे शिजवून झाल्यानंतर, पुरण रेडी झाल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये सुंठ आणि जायफळची पावडर थोडीशी मिक्स करते. परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं. ती पावडर सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे. मी आता इथे भाताचा कुकरही लावून घेते सोबत. कटाची आमटी करण्यासाठी आता इथं मी मसाला भाजून घेते. तीळ भाजून घेते. अजून सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. मसाला छान खरपूस भाजून घ्यायचा. इथे माझा भातही आता कुकरची शिटी होते. माझा भात तयार आहे. आता मी पोळ्या करायला घेणार आहे. जिरे, थोडेसे खोबरं. इथं मुलांना आता बाहेर पाऊस पडलाय त्यामुळे मुलांची डिमांड होती आता मला भुट्टा खायचा आहे. त्यामुळे आता भुट्टा शेकायला इथं चालू आहे. जर हेच आपल्याकडे जर कोळसे वगैरे असले तर त्याच्यावरती जी चव येते ती खूप छान येते. पण आता आपल्याकडे हे अवेलेबल नाही आहे त्यामुळे आपण गॅसवरतीच भाजतोय आता. नंतर याच्यामध्ये चटणी, मीठ आणि निंबू ह्याला चोळायचा मस्त. आणि गाडा टाईपमध्ये भुट्टा आपला तयार आहे. इतर घरात आईकडे येऊन मुलं हट्ट करतात. आमच्या घरात जाऊन पप्पांच्याकडे हट्ट करतात. आता पप्पांच्याकडे हट्ट केल्यामुळे आता इथे कणीस भाजायला चालू आहे. इथे मी मसाला करून घेतलाय आता. कटाची आमटी बनवताना प्रत्येक गोष्टीचं प्रमाण हे एकदम परफेक्ट असलं पाहिजे आणि जे मसाले आपण भाजून घेतोय ते एकदम खरपूस भाजून घेतलेले पाहिजेत. त्यानंतर तो जो सुगंध असतो ना तो खूप छान असतो. आता ह्याच्यामध्ये मी डाळ शिजवताना त्याच्यावरचं जे पाणी आपण सेपरेट केलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहे. जर माझ्याकडे काही ऑप्शन असता आणि ह्याचा सुगंध जर मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले असते ना तर मी नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता. काय सुगंध सुटलाय. हे आपलं पुरण बनून थंड झाल्यानंतर किती छान गोळा तयार झाला. परफेक्ट मेजरमेंट. ज्यावेळी आपण पळी किंवा चमचा उभा करून बघतो त्यावेळी हे मेजरमेंटनं असं पुरण तयार होतं.
आम्ही सासरी असतो त्यावेळेस आम्हाला चुलीवरती ही पुरणपोळ्या कधी कधी बनवाव्या लागतात. तर माझ्याकडे तोही एक व्हिडिओ आहे ज्यावेळेस मी चुलीवरती पुरणपोळी बनवलेली. ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तीही क्लिप ॲड करणार आहे. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओ गारू चरणी ठेवून आमाचा. श्री सद्गुरु सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. या माझ्या पोळ्या. यामध्ये मी सेंद्रिय गूळ वापरला होता त्यामुळे पोळ्यांचा कलर थोडासा ब्लॅक दिसतोय, असा काळपट ब्राऊन कलरमध्ये दिसतोय. जर येलो कलरचा गूळ वापरला तर अजून ह्या पिवळ्या दिसतात छान. आत्ताच आमचं जेवण झालंय. मी घरातली सगळी कामं आवरलेत. आता खूप उशीर झालाय. हा व्लॉग मी आता इथंच एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.